साहेब साहेब, त्या सत्या आणि विकीने जवळजवळ आपला कोंडीतच पकडलं होतं, पण तुम्ही त्याला असं काय सांगितलं की त्याची फार बोबडीच वळाली, वाघाची फार शेरीच झाली. विशेष काही नाही. सकाळी जी बातमी बघितली ना, त्या बातमीमुळेच त्याला धमकावलं. क्या बात आहे सर, मानलं तुम्हाला. तो तुमचा हात धरायला आला होता, पण तुम्ही तर त्याची मानगुटच पकडली. ही तर फक्त सुरुवात आहे. योग्य वेळेतच त्याची मानकुटीच मुरगळून टाकतो. चला. कुठं जाता साहेबांनो, जरा थांबा. ए बाबूराव, चल बाजूला हो. तुझी बडबड ऐकायला मला वेळ नाहीये, मला उशीर होतोय. मांजा जोर तुम्ही ऐकत नाही ना, मी तुमच्या वाटत ना इथनं बाजूला होणार नाही. ही तुझी नेहमीचीच नाटकं आहेत. चल मला जाऊ दे. साहेबांनो माझं ऐका. नाही आता तुम्ही त्या सत्याशाच्या कानात काहीतरी खुशबूस केला, सुटका करून घेतलं हे ठीक आहे, पण एक ध्यानात घ्या, त्या पोरांचा तुमच्या माझे संशय आहे बरं. तेव्हा त्याच्यावर खुश होऊ नका आणि हा इशे इथं सोडून देऊ नका. आणि मग पुढे जाऊन बोलू नका का बाबाराव तुम्हाला काय बोलला नाही म्हणून. या पोरानं काय, या पोरांच्या बापाला पण घाबरत नाही मी. नाही त्यांच्या बापसाला तुम्ही घाबरू नका, पण एक ध्यानात ठेव, तुमच्याने माझ्या डोसक्यावर एक बापूस बसलाय, त्याचा काय. म्हणजे तुला पण तो दिसला होता का? आता काय सांगायचा, तो कुठून येतो, कसा येतो, केव्हा येतो, काय मना पण कल्पना झालाय. हे सगळं जाम भयानक होत चाललंय. या पोरांना अडकवण्याच्या नादात आपण अडकलो तर काय करायचं? तो विषय तुम्हाला सांगायचा होता म्हणून तुम्हाला इथे अडवून धरलाय. एक लक्षात घ्या, आता मी तुम्हाला वाघाचा काय तो सांगतो. तो वाघाला पकडण्याची खरा शिकारी काय करतो, पिंजऱ्यात तो बकऱ्यानं बांधून ठेवतो ना. आता ती बकरी आपण दोघे हाव तर ती पोरा आहेत हे तर कोणाला ठाव. मग मी काय करतो, जरा ह्याच्यावर काहीतरी ना विचार करा आणि तुम्हाला काय सुचला ना तर मला कळवा. बोल ना. आता का गप्पा बसलाय? हो ना, तो लोखंडे कधी नव्हता, आज पहिल्यांदा घाबरला होता. त्याची पॅन्ट पार ओली झाली होती. हो, अजून थोडा वेळ ताणून धरलं असतं ना तर त्याचा खरा चेहरा आपल्या समोर आला असता. आला असता नाही, ऑलमोस्ट आला होता. हा ऐन वेळी मागे फिरला. सतेज, अरे का वागलास तू असं? अरे तू स्वतः इनिशिएटिव्ह घेतला होतास ना, त्याला बोलतं केलं होतंस. ह्या सगळ्या वागण्याचा अर्थ काय आहे? थोडक्यात चुकलास गड्या, थोडक्यात चुकलास. अरे जरा 10 मिनिटं तर धरला असतास, काय बिघडलं असतं? कळलं असतं ना आपल्याला. तू लोखंडे नक्की कोण आहे बाबा? पोलीस आहे, फॉरेस्टवाला की आणखी कोण आहे? मी पण आज पहिल्यांदा त्या लोखंडेला एवढ्या टेन्शन मध्ये पाहिलं होतं सत्या. यार पहिल्यांदा असं काहीतरी घडलं की तो इथून कल्टी मारणार होता. यार सत्या, अजून थोडा वेळ घाबरवलं असतंस ना त्याला, तर त्याने सांगितलं असतं मँडीच्या बॉडीचं त्यांनी पुढे काय केलं ते. सतेज, अरे आज आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असती रे आपल्याला. एक मिनिट. तो लोखंडे इथं आल्यापासून मी विचारतो तुला सगळं. तो लोखंडे जेव्हा इथं आला मग तू त्याला वरडलास, फार झापलास त्याला. मग तो लोखंडे जेव्हा जवळ आला तुझ्या कानात काहीतरी बोलला, त्यानंतर या वाघाची फार शेळीच झाली ना गाड्या. हो, असंच काहीतरी झालं. एक मिनिट. सत्या, आता हणम्यास जे काही बोलला त्याचं उत्तर आम्हाला हवंय. बघ अजूनही काही बोलतोय का? मी म्हणलं ना, हा नक्की काहीतरी लपवतोय. गॉड यार सत्या, बोल ना यार, त्याने काय सांगितलं तुला? सतेज, सॉरी पण तू असं नाही जाऊ शकत. सतेज, आज जे काही घडलंय ना ते आम्हा सगळ्यांच्या नजरेसमोर घडलंय. हे बघ, आज तुला तोंड उघडावं लागेल. खरं काय ते आम्हाला सगळ्यांना सांगावं लागेल. तू नक्कीच काहीतरी लपवतोय सतेज. का जाऊ दिलास त्या लोखंडेला?
हा हे बघ, जोपर्यंत खरं काय ते सांगत नाहीस ना तू, तोपर्यंत मी स्वतः तुला इथून जाऊ देणार नाही. हा गुन्हेगार आहे मी. म्हणजे इथे यायच्या आधी खून करून आलो. झालं तुमचं समाधान? अजून काय ऐकायचंय? सत्या, सत्या तू ओके आहेस ना? बरा आहेस ना तू? तिथे वर काय बोललास? मी मर्डर केलाय. तू खरंच मर्डर केलायस? नाही, मला वाटतंय की तिथून निघण्यासाठी तू काहीतरी बोलायचं म्हणून बोललास. तू नाही केलायस ना मर्डर? बोल ना. बायकोचा खून केलाय मी. आता या डायरीमध्ये पण सायलीचा फोटो आहेच का? मला माहिती नव्हतं तो. तू दे तो. आणि तुमचा काय संबंध आहे? आता नको हा विषय, मला उशीर होतो बाजूला. का नको? का नको? ज्या ज्या वेळी हिच्याबद्दल विचारलंय त्या वेळी तुम्ही हा विषय टाळलाय. कॉलेजची मैत्री होती ना तर कॉलेज पुरतीच ठेवा ना. आता ती काय येते आपल्यामध्ये? या सगळ्यावर नंतर बोलूया का प्लीज? आता वेळ नाहीये, मला जायचंय. आणि फक्त फोटो आहे ना तो. मी सांगतोय तुला, माझा आणि तिचा काही संबंध नाहीये, आमचा कॉन्टॅक्ट नाहीये. तुम्ही असं म्हणताय, पण माझं काय? लग्नापासून बघतेय मी तुमच्यावर किती प्रेम केलंय, पण तुम्ही माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. जगासाठी जरी आपला संसार सुखी असला ना, तरी आपलं नातं काय आहे ना ते फक्त आपल्यालाच माहितीये. मला सांगा ना, एक बायको म्हणून मी कुठे कमी पडली? प्लीज सांगा ना. हे बघ वर्षा, मी कुठे म्हणतोय तू कमी पडलीयस? तू कमी नाही पडतेस अगं, पण काय होतं? काय तुम्ही आता पण तिच्यावर प्रेम करतात ना? तिच्यामुळे जर आपल्या आयुष्यात असं वाटोळ होणार असेल ना, तर ती कोण आहे हे मला कळलंच पाहिजे. आताच्या आता बस. वर्षा, काय ग? का फोन लावतेस माझ्या नवऱ्याला? हे बघ, तुमचं अफेअर कधीपासून सुरू आहे मला सांग. हा? माझ्या लग्नाची वाट का लावते तुम्ही? वर्षा तू फोन दे. तू काय मूर्खपणा करते? वर्षा फोन दे. आयुष्याची वाट का लावली? वर्षा फोन दे मला. काय करतेस? फोन दे. वर्षा फोन सोड. फोन सोड. फोन दे. तुला अक्कल आहे का वर्षा? वर्षा, 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 ए वर्षा, वर्षा, वर्षा.
तिला मारून टाकण्याचा हेतू नव्हता रे माझा. असं का करेन मला? जे घडलं जसं घडलं ते तसं तसं मी तुला सांगितलंय. भांडण झालं, भांडणात तिचे तोल गेलाय. ठीक आहे. हे सगळं ऐकल्यानंतर तू माझ्या समोर उभं राहण्याच्या मनस्थितीत नसशील मला माहिती. तुझा माझ्यावर किती विश्वास आहे नाहीये मला माहिती, पण आजपर्यंत हे सगळं कोणालाच सांगितलं नाही रे मी. आतल्यात घुसमटत राहिलो. आता तू आला ना विचारलं ना, म्हणून तुझ्याकडे मन मोकळं केलं मी. ठीक आहे, ऐक ना प्लीज. एक रिक्वेस्ट करायची. माझं लग्न झालंय हे प्लीज कोणाला सांगू नको. म्हणजे माझं लग्न झालंय हे लोकांना कळेल, माझ्या बायकोचे संदर्भ लागतील, मग पोलीस मला पकडतील, मला शिक्षा होईल, याची भीती नाहीये मला. लग्नानंतर पण सायली माझ्या मनातनं गेली नाही रे कधी. खूप आवडायची मला, अजूनही आवडते. आता इतक्या वर्षानंतर मी तिला भेटलो इथे. हे सगळं कळल्यानंतर ती माझ्यापासून लांब जाईल याची भीती वाटते रे मला. ती रिक्वेस्ट करतो तुला प्लीज, माझं लग्न झालंय कोणाला सांगू नको प्लीज. गुन्हेगार आहे म्हणजे इथे यायच्या आधी खून करून आलो. कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहे? आय एम सॉरी. विक्रांत, सॉरी. अरे ना मॅम, मी सॉरी सॉरी. अरे ना मॅम, तू एकटी का राहिली? एकटी का राहिली? ऐक तू एकटी का राहिलीस मला सांग. पण तुला किती वेळा सांगितलं अशी मस्करी करत जाऊ नकोस. सॉरी. माहितीये ना इथे काय चाललंय सगळं ते. आय एम सॉरी. मी एवढं का मारतीये? तू तसं वागायला लागलास तर मी काय करायचं? हे बघ, तुला आता कळलंय ना मी आहे. हा, कळलंय ना.
मग शांत हो आता. एक मिनिट, तशीच थांब. विक्रांत काय हलू नको. विक्रांत प्लीज मला भीती वाटते विक्रांत काय हलू नको. तू जेव्हा चिडतेस ना तेव्हा जरा जास्ती सुंदर दिसतेस का? तू आत्ता इथे काय करतोय? तुला एकटं राहायचं नाही म्हणून समजावलं होतं ना. सॉरी तू अशी एकटी निघून आलीस म्हणून हे सगळं नाटक करावं लागलं मला. सॉरी विक्रांत, पण ऐक ना, अशी थट्टा नको ना करूस. ओके, आय एम सॉरी. बाय द वे, मी मगाशी जेव्हा लपलो होतो तेव्हा बघत होतो तू कसला तरी विचार करत होतीस. कसला? तो लोखंडे आला होता तेव्हा जे काही झालं ना त्या सगळ्याबद्दल विचार करत होते मी. विक्रांत, सतेज जेव्हा त्याला प्रश्न विचारत होता ना तेव्हा तो गप्प बसला. अरे मला वाटतच नव्हतं तो पोलीस आहे. खरंय, मला सत्याला हणम्याला त्याच्यावर आधीपासूनच डाऊट होता. आज तो एक्सपोज होता राहिला. सतेजमुळे. सत्या पण मूर्ख आहे, त्याला अडवायला पाहिजे होतं. जाऊ का दिलं त्यांनी? विक्रांत, त्याही पेक्षा ना जे नंतर घडलं ना ते जास्त भयंकर होतं. अरे सतेज कुणाचा तरी खून करेल असं नाही वाटत मला. माझा विश्वासच बसत नाहीये. माझाही. ऐक ना, मी जरा जाऊन 5 मिनिटं बघ. अरे पण कुठे जातोय? 5 मिनिटं दे मला बघ. विक्रांत, पण एकच. हा, कळलं का? ओके ओके, ठीक आहे. आलोच 5 मिनिटं. इथेच बस, कुठेही हलायचं नाही. विक्रांत प्लीज लवकर ये. आलो. 5 मिनिटात हलायचं नाही. 5 मिनिट. विक्रांत, विक्रांत